अवसान
आय से अविनाश करे अपने आय ना विमला पिसे गोविंदा से विमला पिसे गोविंदा से हे रति माई के दुखाचे जनते नाही आदि अंति अवसान कमणे कमरणे जिसरे कमणे कमरणे जिसरे तमचे उरे कीर्ति भागे हे रति माई के दुखाचे जनते हे रति माई के दुखाचे जनते आदि अवसान मिठो बार घुमाए जय बार घुमाए बार घुमाए देवा करुणे गावा अपना तू एक देव करुणे गावा अपना तू एक देव करुणे गावा अपना तू एक देव करुणे गावा तेरे बिना जीवा सुगम है तेरे बिना जीवा सुगम है रति माई के दुख से रति माई के दुख से सुनते तेरे बिना जीवा सुख लोहे तेरे बिना जीवा सुख लोहे रति माई के दुख से जाते रति माई के दुख से जाते नाही आदि अंति अवसान रति माई के दुख रति माई के दुख जनते Ah
करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नोही इरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करे आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे इरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे इरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोही इरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूगावचे प्रख्यात साधू वारकरी संप्रदायाने भागवत धर्माच्या तत्वज्ञानाच्या इमारतीच्या कलशीस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबरायांचा गाथ्यातील 4 चरणाचा जवळजवळ सर्वांच्या पाठांतराचा परिचयाचा आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान संचलित खैरेमाळा आणि जगाचा मालक भगवान पंढरीशी पंढरून परमात्मा गणपती बाप्पांच्या या मंदिरामध्ये या प्रांगणामध्ये ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते आहे। अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। अतिशय गोड असा अभंग आहे आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिवार द्यायचा तो असा, आज गणपती बाप्पांच्या पूर्ण कृपेने या ठिकाणी प्रथमच आजपासून दर चतुर्थीला हा कीर्तन महोत्सव चालू होत आहे। त्याचा प्रारंभ आजपासून सुरू होत आहे आणि मी माझं भाग्य समजतो की आजची पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्या वाटेला येते आहे। खरं तर मी या ठिकाणी आमचे परममित्र हरिभक्तीपरायण ज्येष्ठ पत्रकार आणि खरं सांगायला गेलं त्यांचा परिचय तर महाराष्ट्राचे एक नामांकित कीर्तनकार, ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास अगदी हा परमार्थ पोहोचवला। जवळजवळ सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी आपलं घर बनवलं असे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत वारकरी कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमचे ढोक महाराजांचे परमशिष्य आणि बिसे सर यांनी मला या ठिकाणी बोलवलं। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्याचबरोबर या सेवेकरता आपल्या विभागातील वैभव हरिभक्तीपरायणचे माऊली महाराज नलवडे मृदंगासाठी ज्यांची गोड साथ आहे, गायन रत्न हरिभक्तीपरायण इंदापूर तालुका महाराष्ट्राचं वैभव हरिभक्तीपरायण कीर्तनकार आहेत, गायन रत्न आहेत हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज मोहिते। त्याचबरोबर आपल्या विभागातील वैभव गायन रत्न हरिभक्तीपरायण आमचे राजू महाराज सुतार आहेत,
हरिभक्तीपरायणांचे सुनील सुतार महाराज आहेत, हरिभक्तीपरायणांचे राऊत अण्णा आहेत, त्याचबरोबर सर्व तुम्ही ज्ञानसंपन्न गुणसंपन्न ज्येष्ठ श्रेष्ठ अशा पद्धतीचे भजनी मंडळ आहे, विनेकरी बाबा आहेत. तुम्ही सर्व उपस्थित श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या श्रीचरणाला वंदन करतो आणि अभंगाकडे बोलतो. विठ्ठल त्याचबरोबर या ठिकाणची सुंदर अशा पद्धतीची सिस्टीम आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने अगदी उपस्थित आहात. कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या अगोदरपासून तुमची उपस्थिती आहे, त्यामुळे तुम्हाला देखील सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मनोजो मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रिये समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुये नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. देव थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आदी नमस्कार कोणासे करावा समर्था वाटे देवाहुनी सद्गुरु थोर जयांचे निकृपे भेटतो हा रघुराजवीर. ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम हे महाराष्ट्राचं श्रेष्ठ संत वैभव. या श्रेष्ठ संत वैभव संत मांदेळच्या चरणावरती मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. उपस्थित सर्व भाविक सज्जनांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आमच्या वारकरी संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या सर्वांच्या श्रीचरणाला वंदन करतो आणि अभंगाकडे बोलतो. एक देव करुणे घ्यावा तेने विन जीवा सुख नोही, इरती मायेचे दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबराय या ब्रह्मांडामध्ये या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्याच्या सत्तेने तुमचं माझं जीवन चाललेलं आहे तो देव परमात्मा एक आहे असं सांगतात. आणि तो देव परमात्मा आपण आपलासा करून घेतला पाहिजे. या जन्मामध्ये आल्यानंतरच त्या देव परमात्म्याला आपण आपलंसं करता येतं. परंतु त्याला आपण प्राप्त नाही करता जर जीवनामध्ये आपण काहीही प्राप्त केलं, कितीही प्राप्त केलं, तर त्याच्यापासून जीवनाची सुखाची आपल्याला प्राप्ती होणार नाही. त्याच्यापासून आपल्याला दुःख अनुभवल्याशिवाय राहणार नाही, दुःख अनुभवायला मिळणार आहे. आणि म्हणून या जगतामध्ये एक अविनाशी तत्व आहे, त्या अविनाशी तत्वाला आपण प्राप्त केलं पाहिजे. आणि म्हणून महाराज आपल्याला त्या अविनाशी देवाला प्राप्त करून घेण्याची आपल्याला खऱ्या अर्थाने प्रार्थना करत आहेत. जगद्गुरु तुकोबराय आणि तुम्हा आम्हाला प्रत्येक जीवाला एक छोटासा उपदेश करतात. काय उपदेश करतात? संपूर्ण जगाची जगराटी ज्याच्या सत्तेने चाललेला आहे तो देव परमात्मा एक आहे. आणि त्या एका परमात्मा सर्व घटी रामा देह देही एक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सर्व घटी रामा देह देही एक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. सूर्याचा प्रकाश जसा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळीकडे एकसारखा सामावलेला आहे, तशा पद्धतीनं देव परमात्मा देखील सगळीकडे सर्वत्र सामावलेला आहे. आणि त्या देव परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण देव परमात्मा काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्याचं स्वरूप काय आहे, तो देव परमात्मा आहे तरी कुठं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तो देव परमात्मा जर सांगायला गेलं तर तुकोबराने देखील अगदी वर्णन केलेलं आहे. ओंकार प्रधान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, देवाचे जन्मस्थान, देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर जाणीला, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुकोबराय महाराज आणि या गणपती बापांचं त्यांच्या मूळ स्वरूपाचं या अभंगामध्ये वर्णन करतात. महाराज सांगतात की जो गणपती बाप्पा आहे तो ओंकार स्वरूप आहे आणि तो सर्व देवी देवतांमध्ये सर्वा देखील आहे बरं का. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, गणपती बाप्पांचं जे रूप आहे ते ओंकार स्वरूप आहे आणि ते सर्वांमध्ये कसे आहेत, प्रधान आहेत.
प्रधान कोणाला म्हणतात बरं? प्रधान देशाचे पंतप्रधान नाही का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तालुक्याचे आमदार, आपल्या गावचे सरपंच आणि आपल्या घरचे कारभारी, गृहमंत्री. म्हणजे मला काय म्हणायचं ते तुम्हाला लक्षात आले. आपल्या घरचे गृहमंत्री म्हणजे मला सांगायचं काय माहिती का? महत्वाचा मुद्दा असा आहे, तुकोबरायने या अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे की जो गणाधीश ईश सर्व गुणांचा मूळ आरंभ तो निर्गुणाचा. आणि हा सगुण निर्गुण जो परमात्मा आहे, गणपती बाप्पांचं हे मूळ स्वरूप आहे आणि ते सर्व आहेत, ते प्रधान आहेत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था. अनाथा जनाता तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था. अनाथा जनाता तुझ नमो, नमो माया बाबा गुरु कृपा गण, तोडीय बंधन माया मोह जाळ माझे कोण निर्शील, तुझ विन दयाळा सद्गुरु राया. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था, सद्गुरु समर्था. तुझ नमो, हे तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी ज्यांची आराधना केली जाते, ज्यांचं पूजन केलं जातं आणि ते म्हणजे गणपती बाप्पा आहे. आरंभिता मंगल कार्य काही, आधी पूजन पद्धतीही ते निर्विघ्नपणे पार पाडावया. आपल्या जीवनामध्ये आपण कोणतंही कार्य जर करायचं झालं तर ते कार्य करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांचं आपण पूजन करतो. बरोबर आहे? आपण पहिलं पूजन करतो. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो विनाशक गुणजन दुरित तु निरहारका, सुखकारक तू दुःख विदारक, सकलांचे देवता. तुला देतो जीवनामध्ये जर कार्य आपण त्याची सुरुवात करायची झालं तर गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं, त्यांचं नामस्मरण केलं जातं. पण हे का करायचं बरं? तर ते आपण नियोजित कार्य आहे, ते कार्य सफल होण्यासाठी, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं विघ्न न येण्यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा केली पाहिजे, त्यांचं ध्यान केलं पाहिजे. कारण गणपती बाप्पा जे आहेत ना ते सुख करत आहेत, ते दुःख हरत आहेत. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता. बाबा मोरिया रे, बाबा मोरिया रे, करणी देवी गोमाता. तुझं सुख करता, तुझं सुख हरता, अवघ्या दिनाच्या नाता. बाबा मोरिया रे, बाबा मोरिया रे.
गणपती बाप्पा हे सुख करत आहेत. जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून दिलं आणि जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे त्याचं हरण करणं, नाहीस करणं, हे सामर्थ्य गणपती बाप्पांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांची पूजा केली जाते, आराधना केली जाते. निर्मित झाली, ज्यांना आपण मुख्य देवता समजतो, ब्रह्मा, आमचे भगवान शंकर, हे तिन्ही देवता जेथून निर्माण झाले त्याचं मूळ जर सांगायला गेलं तर ते म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि त्या गणपती बाप्पांचं मूळ स्वरूप, मूळ वर्णन जर सांगायचं गेलं तर माऊली ज्ञानोबरायांनी हे वर्णन सांगितलेलं आहे. माऊली सांगतात, मूळ ना ढाळ शाखा न पल्लव, तो हा देव कैसा आला घरा. ज्याला मूळ नाही, ज्याला ढाळ नाही, फांदी नाही, अशा पद्धतीनं जो देव परमात्मा आहे ना, मूळ ना ढाळ शाखा न पल्लव, तो हा कैसा देव आला घरा. निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, जीव शिव प्रभा दावित आहे. नकळ्याची गती नकळ्याची लीला, आपे आप सोहळा भोगित आहे. ज्ञानदेव म्हणे नकळ्याची थोरी, आणि आपण चराचरी नांदतसे. या चराचर सृष्टीमध्ये अगदी सगुण रूपाने, निर्गुण रूपाने जो भगवान परमात्मा भरून उरलेला आहे, त्याच्या विना कुठलंही एखादं असं ठिकाण असं नाही की जिथं तो भगवान परमात्मा नाही. तो सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल जळी साडी भरला, रिता ठाव नाही मुरला, आसना दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल आसना दृष्टीने पाहिला. विठ्ठल परमात्मा जो सगुण आहे, जो निर्गुण आहे, तो या विश्वामध्ये नाही अशी जागा शोधून देखील सापडणार नाही. भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखते माती. अर्जुना, मी नाही अशी जागा या जगामध्ये शोधून देखील सापडणार नाही. सुईचं टोक टेकवण्या एवढी देखील जागा या जगामध्ये अशी नाही की जिथं मी नाही. परंतु हे मूळ लोक, अज्ञानी लोक मला न जाणता माझी भक्ती करतात. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाचे चित्ती देव कैसा. अज्ञानाची पूजा कामिक भावना, तयाचे ध्याना देव कैसा. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान, ब्रह्म सनातन तया कैसे. देव नाही अशी जागा या जगामध्ये शोधून देखील सापडणार नाही. आणि म्हणून सर्व ठिकाणी हा भगवान परमात्मा आणि भरून उरलेला आहे. आणि मग तो गणपती बाप्पा जो संपूर्ण देवी देवतांचं मूळ आहे, तो ओंकार स्वरूप आहे आणि सर्व ठिकाणी आहे. म्हणून हा भगवान परमात्मा याने वेळोवेळी अवतार घेतलेले आहे, वेळोवेळी अवतार घेतलेले आहे. आणि भक्तांच्या रक्षणाकरता, धर्माची स्थापना करण्याकरता देव परमात्म्याने अनेक अवतार घेतले, अनेक अवतार घेतले. अनंत अवतार हे सेवा धनवाळो गोपाळो निनालागी उद्धरणे. धनवाळो गोपाळो निनालागी उद्धरणे. देखला माय देवाचा देवा, देखला माय देवाचा देवा, देखला माय देवाचा देवा, देखला माय देवाचा देवा. माऊली ज्ञानोबराय हा त्यांचा अनुभव आहे. माऊलींच्या जीवनामध्ये वडील श्री गुरु निवृत्तीदादांची कृपा प्राप्त झाली.
आणि मग श्री गुरु निवृत्ती दादांच्या कृपेने माऊलीला देवाचं दर्शन झालं आणि मग माऊली आनंदाने अभंग लिहितात. माऊली आनंदाने अभंग लिहितात. अनंत रूपे अनंत वेशे देखील व्यात्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखील व्यात्यासी, बाप रखुमा देवर फुल बांधली कैसी, देखिला देखिला माई देवाचा देव, देखिला देखिला माई देवाचा देव. जो देवांचा आधिदेव आहे, माऊली सांगतात की त्याला मी अनंत रूपे अनंत अवतार घेत असताना त्याला पाहिलेला आहे. जगद्गुरु तुकोबरांचा अनुभव देखील आहे. महाराज देखील आपल्याला अनुभवाने सांगतात, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. महाराज देखील आपल्याला सांगतात, देव पहावयासी गेलो येथे देवाची भोवणी ठेलो. हा पुरातन संतांचा अनुभव आहे. आणि मग आपल्या जीवनामध्ये देखील त्या देव परमात्म्याच्या मूळ स्वरूपाचं दर्शन जर व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. मला सांगा, पूर्वीपेक्षा परमार्थ वाढला का कमी झाला? बरं, वाढला. बरोबर आहे. कारण आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतो कीर्तन महोत्सव साजरे होतात. म्हणजे पूर्वीपेक्षा कीर्तन परमार्थ वाढलेला आहे. आता पूर्वीपेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? वाढले. पूर्वीपेक्षा कीर्तन वाढली का कमी झाली? वाढली. पूर्वीपेक्षा कीर्तनकाराचं वाढलं का कमी झालं? वाढलं. म्हणजे एकंदर परमार्थ हा वाढलेला आहे. परंतु परमार्थ वाढत असताना सध्याची स्थिती अशी दिसून येते की परमार्थाची लांबी रुंदी वाढलेली, खोली कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा काय, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये जो मूळ परमात्मा आला, माऊलींच्या जीवनामध्ये श्रीगुरु ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये निवृत्ती दादाने कृपा केली. आणि तो मूळ परमात्मा जो आहे ना, तो सृष्टीचं कारण आहे. आणि तो म्हणजे सर्वत्र आहे, सर्वांच्या घटामध्ये आहे, सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये आहे. माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांता शिकामो विषयावरी. विचार करूया आपण. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश विचार प्रधान आहे, संस्कृती प्रधान आहे, शेती प्रधान आहे, संत प्रधान आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत जन्माला आले आणि त्यांनी मानव समाजाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणण्याचं काम केलेलं आहे. बरोबर आहे. अगोदर स्वतः त्यांनी अनुभव घेतला आणि नंतर आपल्याला त्या अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून तो प्रकाश तुमच्या माझ्या जीवनामध्ये आला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने तो परमार्थ आपल्या जीवनामध्ये फलद्रूप होऊ शकेल. आणि म्हणून आपण अलीकडे असं दिसून येतं, माणसं काय होतात माहिती का, ऐकतात पण ऐकत नाहीत. माणसं ऐकतात पण ऐकत नाहीत. माणसं जे सांगितलं ते करत नाहीत, जे करायचं ते करत नाहीत, जे नको ते करतात. तुम्ही म्हणाल असं कसं काय, पूर्वीपेक्षा परमार्थ तर वाढलेला आहे, तरी देखील माणसाच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत नाही. माणूस पाहिजे तसा समाधानी दिसू शकत नाही. याचं कारण काय बरं, तर माणसं ऐकतात पण ऐकत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा काय झालं, एक महाशय डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना त्यांनी सांगितलं, म्हणजे डॉक्टर माझी जरा तब्येत ठीक नाही, माझं स्वास्थ्य बरोबर नाही, म्हणजे काहीतरी इलाज सांगा. डॉक्टर म्हणले ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही दररोज 10 किलोमीटर चाला आणि 6 महिन्यानंतर मला भेटायला या. एवढं करा आणि मग बघूया पुढे आपण. आता ती व्यक्ती घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दररोज 10 किलोमीटर चालायला सुरुवात केली. दररोज 10 किलोमीटर चालायचं, रोज 10 किलोमीटर चालायचं. 6 महिन्यानंतर त्या माणसाने डॉक्टरांना फोन केला. म्हणजे हॅलो डॉक्टर, अहो मी आता नेपाळमध्ये पोहोचलेलो आहे, मग पुढे चीनला जाऊ का परत येऊ? डॉक्टरांनी हे सांगितलं होतं. बरं,
रोज 10 किलोमीटर चालायचं, म्हणजे 5 किलोमीटर जाऊन 5 किलोमीटर परत यायचं होतं. पण माणसं काय होतं माहितीये का, ऐकतात पण ऐकत नाही, अशी स्थिती आहे. एक महिला देखील डॉक्टरांकडे गेली बरं का, आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर म्हणजे डॉक्टर वजन फारच वाढलेलं आहे, म्हणजे उपाय सांगा. डॉक्टर म्हणले ठीक आहे सांगतो उपाय. हा म्हणले सांगा ना, मी तेवढ्यासाठीच आले. आणि मग डॉक्टरांनी तिच्या तब्येतीकडे बघून डॉक्टरांनी विचारलं, म्हणले बाई तुमचं वजन किती आहे? ती बाई म्हणली हे पा माझं वजन 120 किलो आहे. 120. मग डॉक्टरांनी थोड्या वेळाने विचारलं, म्हणजे तुम्ही आहार किती घेता, म्हणजे तुम्ही जेवण किती घेता? ती बाई म्हणली हे बघा मी म्हणले 20 चपात्या घेते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. सकाळी एवढं घेते आणि संध्याकाळी एवढंच घेतले. डॉक्टरांनी विचार करून पुन्हा सांगितलं, म्हणजे हे बघा मी सांगतो ते ऐका. हा म्हणजे सांगा ना. म्हणजे तुम्ही असं करा, 20 चपात्या खाता का नाही तर तुम्ही 10 चपात्या खावा. तुम्ही 10 प्लेट भात घेता का नाही तर तुम्ही 5 प्लेट भात खावा. 6 प्लेट तुम्ही भाजी घेता, 3 प्लेट भाजी घ्या. हा म्हणजे ठीक आहे ना. मग म्हणजे डॉक्टर हे जेवण केल्यावर घेऊ का जेवणाच्या अगोदर घेऊ? मला सांगायचा मुद्दा काय माहिती का, जिथं ऐकायचं तिथं ऐकत नाहीत, जे करायचं ते करत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे सुखाची प्राप्ती यायला पाहिजे, भौतिक सुखाने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. कितीही भौतिक सुख आपण प्राप्त केले तरी परंतु त्याचा उपयोग होणार नाही. जीवनामध्ये तरुण जायचं असेल तर आपण परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करण्याकरिता देव आपलासा केला पाहिजे. महाराज अभंगाच्या या जगतामध्ये देव परमात्मा हा एक आहे. परंतु त्या एक देव परमात्म्याने जशी जशी युग बदलली तसे तसे अवतार वेगवेगळे घेतलेले आहेत. प्रत्येक युगामध्ये अवतार घेत असताना देव परमात्म्याने भक्ताचं रक्षण करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता देवाने अवतार घेतलेला आहे. आणि मग आमच्या गणपती बाप्पाने देखील असेच आणि अवतार घेतले. 8 ठिकाणी अवतार घेतले. आणि ते 8 ठिकाणं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहेत बरं का, महाराष्ट्रामध्ये आहेत.
मोरगाव आहे, सिद्धटेक आहे, पाली आहे, ओझर आहे, लेण्यांद्री आहे, त्याचबरोबर रांजणगाव आहे, त्याचबरोबर थेऊर आहे, महाड आहे, महाडचे वरद विनायक, महड अशा 8 ठिकाणी गणपती बाप्पाने देखील अवतार घेतलेले आहेत. कशासाठी अवतार घेतले तर धर्माची स्थापना करणं, मनुष्य मात्राला आपल्या मूळ स्वरूपाचं दर्शन करून घेणं. आणि मग गणपती बाप्पा हे अगदी सर्व देवी देवतांचं मूळ आहे, सर्व आहेत. तुकोबरायांनी त्यांना उपमा दिलेली आहे, सर्वांमध्ये ते श्रेष्ठ आहेत, ते प्रधान आहेत. आणि मग एवढे ते सर्व असताना देखील बरं का, मोठ्या माणसाचं कसं असतं, लय ते अगदी मोठेपणाचं आव्हानत नाहीत. बघा ना, जे मोठी माणसं असतात ना विचारवंत, ती कधी मोठेपणाचं आव्हानत नाहीत. पण जे ज्यांच्याकडे काय नसतं ना, ते उगे अगदी नाही का. आणि मग गणपती बाप्पा एवढे मोठे असताना त्यांचं वाहन काय आहे बरं का, त्यांचं वाहन उंदीर आहे. आता त्यांचे पिताश्री जर सांगायला गेलं तर आमचे भगवान शंकर, त्यांचं वाहन जर बघितलं तर नंदी आहे. आणि आमच्या आईसाहेब पार्वती माता यांचं वाहन काय आहे बरं, काय आहे, वाघ आहे. हा. आणि मग गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे. गणपती बाप्पांचं पोट सांगायला गेलं ना तर त्यांचं पोट एवढं मोठं आहे, शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या पोटामध्ये बसेल असं त्यांचं पोट आहे. आणि हे खरं आहे बरं का, शास्त्रानुसार खरं आहे. संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड या भगवान परमात्म्यामध्ये सामावलेलं आहे. आणि त्याच्या सत्तेने सर्व विश्व चाललेलं आहे. आमचे संत शिरोमणी नामदेवजी महाराजांनी याच्यासाठी प्रमाण दिलेलं आहे. चाले हे शारी तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी आवडणे, सूर्याशी चालणे तुझी आवडणे, सूर्याशी चालणे तुझी आवडणे. देखावी ऐकावी करणारा, देखावी ऐकावी करणारायण, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांड. तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझे आपणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वरम हे जाणवले शरण आलो. संत शिरोमणी नामदेवजी महाराज प्रमाण देतात. ज्याच्या सत्तेने सूर्य चाललेला आहे, ज्याच्यात सत्तेने सर्व सृष्टीचा कारभार चाललेला आहे, तो भगवान परमात्मा विश्वव्यापक आहे. आणि म्हणून गणपती बाप्पांचं पोट एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. आता गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत का मोठे बरं? डोळे कसे बारीक आहेत का? बारीक आहेत बरं तर अगदी बारकाईने सगळं लक्ष ठेवण्याकरता. कोणाला वाटत असं की बाप्पा माझ्याकडे काय बघतच नाहीत, परंतु ते सगळ्यांकडे बघितल्याशिवाय राहत नाहीत बरं का. सगळ्यांवर त्यांची नजर आहे. डोळे बारीक आहेत, बघण्याची दृष्टी विशाल आहे. आणि मग ते सगळं बघतात, कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण कितपत माझं नाव घेतंय, कोण मला आठवतंय, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण ते करत असतात, ते बघत असतात. त्यांचे कान देखील कसे आहेत बरं? मोठे आहेत. कशासाठी मोठे आहेत तर अगदी जर समजा
हळू जरी बोलले तरी अगदी ते त्यांना ऐकायला येतं बरं का. हळू बोललं तरी त्यांना ऐकायला येतं, इतकं त्यांच्या अगदी सूक्ष्म आहेत कान. आणि म्हणून आपण काहीही बोललं, देव परमात्म्याचं समजा नामस्मरण करण्याऐवजी आपण एक दुसऱ्याची निंदा केली, द्वेष केला, मत्सर केला, तरी देखील ते त्यांना ऐकायला येतं, त्यांना कळतं. आणि म्हणून याच्यासाठी त्यांचे कान मोठे आहेत. गणपती बाप्पांच्या कमरेला 4 पदरी करगोट आहे, बरोबर आहे. का बरं 4 पदरी करगोट आहे बरं? तर 4 वेद त्यांचे मुखद्गत आहेत. त्यांचे हात 6 आहेत, 6 हात आहेत. 6 हात म्हणजे त्यांचे 6 शास्त्र आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये अलंकार आहेत, ते 18 प्रकारचे अलंकार आहेत. आणि म्हणून 6 शास्त्र, 18 पुराणे, 4 वेद ज्यांच्यापासून निर्माण झाले ते गणपती बाप्पा आहेत, विठ्ठल. आणि मग त्या देवाला आपण प्राप्त केलं पाहिजे, त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे, जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. परमार्थ न करता आपण जर जीवनामध्ये कितीही प्राप्त केलं, काहीही प्राप्त केलं, तर त्याच्यापासून आपल्याला दुःखाची प्राप्ती होणार आहे. येरती मायेके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. कितीही प्राप्त करा, काहीही प्राप्त करा, परंतु जसं आपण येताना रिकामा आलेलो आहो तसं जाताना देखील आपण रिकाम जाणार आहोत. क्या लेकर आया जगत में, क्या लेकर जाएगा, मुट्ठी बांधी आया जगत में, हात पसारे जाएगा. येताना खाली हाताने आलो, जाताना खाली हाताने. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. 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 आपण येताना खाली हाताने आलेलो आहोत, जाताना देखील खाली हाताने जाणार आहे. मग आपला एवढा जीवनाचा आटापिटा कशासाठी बरं? माणूस अहोरात्र अगदी प्रपंच करतो आहे, अहोरात्र. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी करून या संसारामध्ये मनुष्य राबतो आहे. माणसाला हे माहीत देखील आहे की याच्यातलं आपल्याला बरोबर काही येऊ शकत नाही. म्हणून जे करायचं आहे ते आपण केलं पाहिजे. आधी गुरुशी वंदावे, मग साधन साधावे. अगोदर परमात्म्याला स्थान दिलं पाहिजे, कारण संपूर्ण जगाची जगराटी त्याच्या सत्तेने चाललेले असताना मला सांगा, जेवण करणं तुमच्या आमच्या हातामध्ये आहे, पचवायचं आपल्या हातात आहे का? रात्री सर संपूर्ण जग अगदी झोपेमध्ये मग्न होतं, परंतु सकाळी कोणाला उठवायचं याचा सूत्रधार देव परमात्मा आहे. विठ्ठल संपूर्ण जगाची जगराटी त्या परमात्म्याच्या सत्तेने चाललेला असताना मला सांगा, आज या भौतिक जगतामध्ये अनेक शोध लागले, अनेक अगदी भौतिक सुखाची साधनं आपल्याला अनुभवायला मिळतात, नाही का? माणूस इथं बसल्यानंतर प्रदेशामध्ये अगदी सहज अगदी मोबाईलच्या द्वारे बोलू शकतो, बरोबर आहे? मग सध्याच्या काळामध्ये प्रगती झाली म्हणायची का अधोगती झाली म्हणायची? बरं, विज्ञान प्रगत झालेलं आहे, भौतिक सुखाची साधनं तुमच्या माझ्यापर्यंत अगदी पोहोचत आहेत आणि सर्व साधनांनी माणूस युक्त आहे, नाही का? आपण बघूया की मोबाईल हे असं साधन आहे की ज्याच्याकडे मोबाईल नाही अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग या जगतामध्ये माणसाची प्रगती झाली म्हणायची का अधोगती झाली म्हणायची? खरं तर प्रगती व्हायला पाहिजे, परंतु अधोगती दिसून येते. कशी माहितीये का? मोबाईल जसा प्रत्येकाच्या जवळ आला ना तसं तसं माणसं एकमेकापासून दुरावत गेली, बरोबर आहे का नाही? माणसं दुरावत गेली. कशी दुरावत गेली माहितीये का?
घरामध्ये जर 4 माणसं असतील तर 4 माणसाकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल आहे तर माणसं एकमेकाला बोलायला माणसाला वेळ नाही, सांगितलेलं ऐकायला देखील माणसाकडे वेळ नाही. म्हणजे एवढा मनुष्य त्याच्यामध्ये व्यस्त झालेला आहे, एवढा व्यस्त झालेला आहे. मोबाईल बद्दल सांगायला गेलं तर काय सांगावं माहिती का, एकदा कीर्तनाला चाललो होतो, एसटीचा प्रवास होता आणि एसटी मध्ये बसलो होतो. कंडक्टर एका मुलीला सहज बोलून गेले. त्या मुलीच्या हातामध्ये मोबाईल होता, कानामध्ये हेडफोन लावले होते आणि मोबाईल बघत ती एसटी मध्ये तिचा प्रवास सुरू होता. कंडक्टरने त्या मुलीला सांगितलं, म्हणले बाई या मोबाईलमुळे तू एवढी पुढे जातील एवढी पुढे जातील काय सांगता येत नाही. आता असं म्हटल्यानंतर तिला आनंद वाटणार की, तिनं कुतूहलाने आनंदाने विचारलं, म्हणले खरंच म्हणताय? हो म्हणले, तू या मोबाईलवर एवढे पुढे जातील एवढी पुढे जातील. म्हणजे कसं काय? अगं म्हणले तुला उतरायचा जो गोष्ट पाहिजे तो माग 10 किलोमीटर झाले गेला. प्रगती म्हणायचं का अधोगती? माणसं जीवनामध्ये परमार्थ साध्य केला पाहिजे, देव परमात्मा आपलासा केला पाहिजे, जे करायचं ते केलं पाहिजे, नको ते करून काहीही उपयोग होणार नाही. एरती मायेके दुःखाची जनकी नाही आदी अंती अवसान. एवढं नुकसान झालंय मोबाईलमुळे. एवढं काय झालं माहिती का, माणसं आपल्या घराला आपलं घर म्हणा नको, बरोबर आहे. माऊलींनी जगाला आपलं घर म्हटलं, विश्वचे माझे घर. काय काळ बरोबर, जगाला आपलं म्हणलं, केवढं मोठं काळीज असं माऊलीचं. तुकोबराय देखील म्हणतात ना की संपूर्ण अगदी जगाचा संसार तो माझा संसार. तुकोबराया अवघाची संसार सुखाचा करीणा आनंदे भरीणा तीन लोक, आनंदे भरीणा तीन लोक. अवघाची संसार सुखाचा करीणा आनंदे भरीणा तीन लोक, अवघाची संसार सुखाचा करीणा सुखाचा करीणा आनंदे भरीणा तीन लोके, आनंदे भरीणा तीन लोके. काही लोके माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया, भेटीन माहेरा आपुलिया. जय लगे माये जया पंढरपुरा भेटना मायरा पुलिया, भेटना मायरा पुलिया. जगाचा संसार तो माझा संसार. माऊलीने जग विश्वाला माझं घर म्हटलं. आज या मृत्यू लोकांमध्ये विचार करायला गेलं तर माणूस आपल्या घराला, स्वतःच्या घराला घर म्हणू शकत नाही. अवस्था अशी झालेली आहे माणसाची. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक मनुष्य आणि सकाळी सकाळी घरामधून मोबाईल हातामध्ये घेऊन घरामधून बाहेर पडला. आता घरामधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरामध्ये पत्नी स्वयंपाक बनवत होती, परंतु पत्नी स्वयंपाक बनवत असताना ती देखील मोबाईल बघत अगदी स्वयंपाक बनवत होती. आणि थोड्या वेळाने प्रकार असा झाला, घरामध्ये ते व्यक्ती हातामध्ये मोबाईल बघत व्हॉट्सअप बघत बघत घरामध्ये आले. आल्यानंतर बेडवरती बसले. आता बसल्यानंतर पत्नीच्या लक्षामध्ये आलं आणि तिनं काय केलं माहिती का, मोबाईल बाजूला ठेवला, पाणी घेतलं तांब्यामध्ये आणि आणून बेडवरती ठेवलं. पुन्हा ती गेली आणि स्वयंपाक बनवायला लागली. स्वयंपाक बनवत असताना मोबाईल हातामध्ये होता, मोबाईल बघत होती. तिनं चहा बनवला, तो चहा परत तिथं आणून ठेवला. चहा ठेवल्यानंतर परत आले आणि ते मोबाईल बनवत स्वयंपाक बनवू लागले. आणि थोड्या वेळानं असा प्रकार झाला, जी सकाळी गेलेली व्यक्ती होती ना घरामधून, ती व्यक्ती अगदी घराच्या दिशेने येत असताना मोबाईल ते बघतच अगदी व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे बघत असताना
ते बरोबर घराच्या दिशेने आले आणि मोबाईल बघतच घरामध्ये एंट्री केली आणि घरामध्ये एंट्री केल्यानंतर घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर ते घरामध्ये बसलेली व्यक्ती कोणीतरी आहे, आपण नक्की आपलं घर चुकलेलं आहे असं म्हणून ते घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडले. मग मला सांगा, स्वतःचं घर आहे, ह्या घराला देखील माणसं स्वतःचं माझं घर म्हणत. इतकी माणसं अगदी मोबाईलमुळं हँग झालेली. आणि म्हणून खरं बघायला गेलं तर तुमच्या माझ्या जीवनाचं कारण, जे दुःखाचं कारण आहे ते भौतिक सुखाची साधनं. आणि म्हणून भौतिक सुख जे आहे ते सर्व नश्वर आहेत, नाश पावणारे आहेत, मिथ्या आहेत. याला जगद्गुरु तुकोबरांनी दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात येरती मायके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. डोळ्याने जे जे दिसत आहे ते सर्व नाश पावणार आहे, परंतु जे दिसत नाही परंतु आहे आणि तो देव परमात्मा आहे, त्याला आपण आपलंसं केलं पाहिजे. आणि सर्वांनी आपलंसं केलं पाहिजे बरं का. कुटुंबामध्ये परमार्थ करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमार्थ आला पाहिजे. लहान मुलांच्या जीवनामध्ये, आई वडिलांच्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमार्थ आला पाहिजे. ती गरज आहे, काळाची गरज आहे. मला सांगा, आपण जेवण घेतो आवडतं म्हणून घेतो का गरज म्हणून घेतो? बरं, जेवण घेतो ना आपण, सकाळी जेवण घेतो, संध्याकाळी जेवण घेतो, आवडतं म्हणून घेतो का गरज आहे म्हणून? गरज आहे म्हणून. आपण आंघोळ करतो, आवडते म्हणून करतो का गरज आहे म्हणून करतो? गरज आहे म्हणून करतो, हे का नाही? कपडे घातले जातात, आवडते म्हणून घालतात का गरज आहे म्हणून घालतात? माफी मागून बोलून जाईल, गरज आहे म्हणून या गोष्टी केल्या जातात. हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. तसं परमार्थ देखील माऊली महाराज सगळ्यांसाठी आवश्यक आहे, सगळ्यांसाठी आवश्यक आहे. सगळ्यांनी परमार्थ केला पाहिजे. सर्वांनी का परमार्थ केला पाहिजे? आजची परिस्थिती लक्षात घेतली तर आपण पेपर जर वाचायला गेलं किंवा न्यूज चॅनल जर आपण बघत बसलो तर एकही बातमी अशी नाही की ज्याच्यामध्ये आज निरनिराळे प्रकार घडतायत, नाही का? आपला भारत देश एवढा संस्कृती प्रधान आहे, परंतु संस्कृती एका बाजूने अशी दुरावस्था होत चाललेली आहे. आणि म्हणून परमार्थ हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायला पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. मुलींना मला सांगायचा विषय आहे, जर तुम्ही कॉलेजचे जे 5-6 वर्ष आहेत का नाही ते जर तुम्ही व्यवस्थित जर जपले ना तर पुढचे असे दिवस येतील की तुमच्या सहीवरती अख्खा तालुका तुमच्या सहीची वाट बघितल्याशिवाय राहणार नाही, अख्खा तालुका. परंतु तुम्ही तुमचा कॉलेजचा काळ जपला पाहिजे,
मुलांसाठी मला हे सांगायचं आहे की तुम्ही जर कॉलेजचे 5-6 वर्षे जर जपली तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये देखील अशा अवस्था निर्माण होणार आहे की तुम्हाला लाल दिवेच्या गाडीमधून अगदी बसावं लागणार आहे. ही वेळ तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्यासाठी कॉलेजचे 5-6 वर्षे जपले पाहिजेत. जर तुम्ही ती जर 5-6 वर्षे नाही जपली तर तुमच्या अंगामध्ये निळूभाऊ घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा परमार्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. जे दिसत आहे ते सर्व नाश पावणार आहे. जे दिसत नाही तो परमात्मा आहे. देव परमात्मा आहे. तो अविनाशी आहे. अविनाश करिया आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. लावे मना पिसे गोविंदाचे. आता पिसे लावणं म्हणजे देवाच्या बाबतीमध्ये वेड होणं. माणूस संसारामध्ये वेडा होतो परंतु परमार्थामध्ये वेडा होऊ शकत नाही. जे परमार्थामध्ये वेडे झाले ना ते खरे शहाणे आहेत म्हणावं लागेल. आज त्यांची नावं घेतली जातात, त्यांचं पूजन केलं जातं. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांची या धर्तीवरती पूजा झाल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून खरं सांगायला गेलं तर ते अविनाशी तत्व आपण आपल्यामध्ये प्राप्त केलं पाहिजे. त्याचं ध्यान केलं पाहिजे. आणि माणूस जीवनामध्ये परमार्थ असं साधन आहे, कीर्तन हे असं साधन आहे की माणसाला अगदी देव परमात्म्याच्या मूळ स्वरूपापर्यंत नेण्याचं साधन म्हणजे कीर्तन. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा कीर्तन सांग कीर्तन सांग देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. ही अवस्था परमार्थाने प्राप्त होते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ केला पाहिजे. परमार्थ हे आपल्याला त्या देवाच्या मूळ स्वरूपापर्यंत नेण्याचं साधन आहे. त्या साधनाचा आपण जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. इतर साधनांचा आपण उपयोग करून काहीही फायदा होणार नाही. मला सांगा, घरामधून जर बाहेर पडायचं म्हटलं तर दरवाजा जर बंद असेल कोणत्या खिडकीतून आपल्याला बाहेर पडता येईल बरं? खिडकीमधून बाहेर पडता येईल? घरामधून बाहेर पडण्याचं साधन काय आहे बरं? दरवाजा आहे, नाही का? घरामधून बाहेर पडण्याचं साधन म्हणजे दरवाजा आहे. त्याच्यामधून आपण बाहेर पडलं पाहिजे. इतर मार्गाचा अवलंब केला तर आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. तसं परमार्थामध्ये देखील देव आपलासा करण्याचं साधन म्हणजे नामचिंतन आहे. श्रीगुरूंची कृपा आहे. श्रीगुरूंच्या कृपेशिवाय आजपर्यंतच्या भक्ती मार्गाच्या इतिहासामध्ये कोणालाही देवाचं दर्शन झालेलं नाही. आणि म्हणून देव प्राप्तीचं साधन म्हणजे श्रीगुरु परमात्मा. आणि मग त्या साधनाचा उपयोग केला पाहिजे. माणसं जीवनामध्ये नको त्या साधनांचा उपयोग करतात, नको त्या साधनांचा. मला सांगा, पावसाळ्याचे दिवस आहेत. माऊली जर शेतीमध्ये शेतकऱ्याने नांगरट केलेली आहे, त्याच्यामध्ये खत भरलेलं आहे, पावसाची वाट बघत असताना पाऊस जर झाला, ज्या शेतकऱ्याने बीज पेरलं तर शेतीमध्ये पीक उगवलं जातं. परंतु जर समजा शेतकऱ्याने बीज नाही जर पेरलं तर निसर्ग ती शेती गवताने भरून टाकतो. बरोबर आहे? गवताने भरून टाकतो. मग जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये बी नाही पेरलं तर गवत उगवल्याशिवाय राहत नाही, तसं मला सांगायचा मुद्दा काय, पूर्वीच्या काळी घरं छोटी होती पण माणसं विचाराची मोठी होती. आजकाल असं झालेलं आहे की घरं मोठी झाली आणि माणसं विचारानं खुजी आणि ठेंगली झाली. आजची परिस्थिती आहे. मग पूर्वीचा काळ असा होता की काही घरं त्या काळी माळवदाची घरे असायची. अशोक महाराज घरं ही माळवदाची असायची.
आणि माळवराच्या घरावरती काय केलं जायचं, माती टाकलेली असते. मग त्या मातीवरती पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, गवत उगवतो की नाही. मग आता मला सांगा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये माळवराच्या घरावरती उगवलेलं गवत खुरप्यानं खुरपून खाली काढून टाकणं बरं का आपल्या अंगणातली म्हैस वर नेऊन बांधलेली बरी? कोणतं साधन बरं आहे? कोण म्हणतोय म्हैस बांधलेली बरी? खुरपून गवत खाली काढून टाकणं हे सोपं साधन आहे, परंतु म्हैस वर नेऊन बांधणं हे साधन सोपं नाही. सोप्या साधनाचा उपयोग केला पाहिजे. इतर साधनांना जर आपण उपयोग करायला गेलो तर त्याच्यापासून दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याकरिता जीवनामध्ये जर आपण खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर देव परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे ते गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या आपल्या जीवनामध्ये प्राप्ती झाली पाहिजे. आणि ती प्राप्ती श्रीगुरूंच्या कृपेशिवाय आजपर्यंतच्या भक्ती मार्गाच्या इतिहासामध्ये कोणालाही झाली. सद्गुरु वासोणी सापडे ना सोय, सद्गुरु वासोणी सापडे ना सोया, सद्गुरु वासोणी सापडे ना सोया, सद्गुरु वासोणी सापडे ना सोया. धरावे ते पाय आधी आधी, 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 धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वासोणी सापडे ना सोय, सद्गुरु वासोणी सापडे ना सोया, सद्गुरु वासोणी सापडे ना सोया, सद्गुरु वासोणी सापडे ना सापडे ना सोया. श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय देव परमात्म्याच्या मूळ स्वरूपाचं दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. श्रीगुरु हे जीवनामध्ये देव प्राप्तीचं साधन आहे. संत हे आपल्या जीवनामध्ये देव परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे आणि त्याच्याकरिता आपण संतांच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत केलं पाहिजे. संगतीला फार महत्व आहे बरं का, परंतु ती संगती कोणती याचा विचार करणं देखील महत्वाचं आहे. मला सांगा, अग्नीनं जर कापराची संगती केली तर किती मिनिटाने कापूर पेटतो बरं? 10 मिनिटांनी, 5 मिनिट नाही, क्षणार्धामध्ये. जर कापराने जर अग्नीची संगती केली तर अगदी क्षणार्धामध्ये कापूर पेटतो. जर समजा अग्नीने जर समजा एखाद्या गोरीची संगती केली तर अग्नी लगेच पेटते का काही उशिराने पेटते? उशिराने पेटते. कशी पेटते? दुपत दुपत पेटते, नाही का? पण जर अग्नीने समजा एखाद्या शेणाची जर संगती केली तर ते शेण किती मिनिटांनी पेटतं? पेटतं का बरं? पेटत तसं नाही. ते काय करतं माहिती का, जे त्याला पेटवायला आले ना त्यालाच ते विजवतं. आणि म्हणून संगती महत्वाची आहे. आणि जीवनामध्ये परमार्थ करण्याकरिता संतांची संगती अतिशय महत्वाची. संतांची संगती मनोमार्गती, संतांची संगती मनोमार्गती, अकळावा श्रीपती अकळावा श्रीपती संतांच्या संगतीमध्ये ताकद आहे, संतांच्या सहवासामध्ये सामर्थ्य आहे.
आणि म्हणून संत संगती जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि ती संत संगती आपल्याला लाभल्यानंतर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ज्या सुखाची आपण प्राप्ती करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करतोय ना, ते जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माऊलींनी आपल्या जीवनामध्ये जर संसारामध्ये सुख यायचं असेल तर माऊलीने सांगितलेलं आहे, अवघाचे संसार सुखाचा आनंदे भरेल तिन्ही लोकी. तिन्ही लोकांमध्ये जो आनंद आहे ना, तो खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आनंद आहे, परंतु तो प्राप्त करता आला पाहिजे. त्याच्याकरता आपण ऐकलं पाहिजे. आता माणूस ऐकत नाही असं नाही बरं का, माणूस ऐकतो आयुष्यभर ऐकतो बरं का, आयुष्यभर ऐकतो. पण कोणाचा ऐकतो? आयुष्यभर ऐकतो. आणि खरं सांगू का, ऐकलं बी पाहिजे बरं का. बसलेली ऐकलं पाहिजे. का ऐकलं पाहिजे माहिती का? याचं उत्तर सांगून जातो. त्रेतायुगामधला प्रसंग सांगायला गेलो तर राजा दशरथ आणि राजा दशरथाला राण्या किती होत्या? 3 राण्या होत्या. आणि त्या काळामध्ये राजा दशरथांना माता कैकेयीचं ऐकावं लागलं, हे का नाही. आता ऐकायला लागलं, परंतु त्याचा परिणाम असा झाला की राजा दशरथाला आपला देह सोडावा लागला. त्याचबरोबर ज्येष्ठ पुत्र प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. हे कशामुळे झालं? ऐकल्यामुळे झालं. बरोबर आहे का नाही? तरी देखील त्यांना ते पूजनीय आहेत. बरोबर आहे. तरी देखील राजा दशरथ असेल, माता कौशल्य असतील, कैकेयी असतील, पूजनीय आहेत. त्याच युगामध्ये असा प्रसंग झाला, सीता मातेंना आणि सीता मातेने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की ते जे हरिण आहे ना, ते हरिण आणि त्या हरणापासून मला चोळी शिवायची आहे किंवा त्याची अपेक्षा आहे. मग प्रभू रामचंद्रांनी ऐकलं का नाही बरं? ऐकलं. हरणाच्या पाठीमागं ते धावत गेले. आताच हरणाच्या पाठीमागं धावत त्यांना रावणाच्या पाठीमागं धावावं लागलं, हे का नाही. हे कशामुळे झालं? ऐकल्यामुळं. आता ऐकल्यामुळे एवढं झालं तरी प्रभू रामचंद्र जे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पूजनीय आहेत का नाही बरं? पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. परंतु मला सांगा, त्याच युगामध्ये प्रकार असा झाला, मंडोदरी दशानन राजा रावण आणि रावणाची जी धर्मपत्नी होती ती मंडोदरी होती. त्या मंडोदरीनं दशरथाला, आपल्या रावणाला एवढं सांगितलं देखील तरी परंतु रावणाने ऐकलं का बरं? मंडोदरीने सांगितलं, हो म्हणले, कशाला तुम्ही सीतेला घेऊन आलात? काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही एवढे अगदी ज्ञानवान आहात, सर्व गुण संपन्न आहात, तुम्ही एवढे श्रीमंत आहात, तुमच्याकडे सगळं एवढं ऐश्वर वैभव असताना तुम्ही हे कशासाठी करता? तुम्ही कशाला आणलेलं आहे? आणि मग एवढं सांगितलं तरी रावणाने ऐकलं का बरं? ऐकलं नाही. मग ऐकलं नाही याचा परिणाम असा झाला माहिती का? ऐकलं नाही याचा परिणाम असा झाला की दसऱ्याच्या टायमाला दरवर्षी जाळलं जातं. हा कशाचा परिणाम आहे? न ऐकल्याचं. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो, ऐका बरं का, ऐकणं महत्वाचं आहे. अहो काय सांगा, मला सांगा, या जीवनामध्ये, या संसारामध्ये असं दुःख आहे ना, प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. एकदा एक महिला आणि आता वकिलाच्या घरचा प्रसंग सांगतो. वकिलाच्या घरी वकिलाच्या पत्नीनेच वकिलांना प्रश्न केला, म्हणजे का हो? म्हणजे आम्ही महिलांनी दररोज सकाळी संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आणि स्वयंपाक बनवून तुम्हाला जेवायला बांधायचं, हे काय असं कुठल्या कायद्यात लिहिलंय का बरं की आम्ही महिलांनी स्वयंपाक बनवून तुम्हाला पुरुषांना जेवायला घालावं? वकिलांनी एका शब्दात सांगितलं, म्हणजे हे घटनेत लिहिलेलं आहे. काय सांगितलं? हे घटनेत लिहिलेलं आहे की कायद्यांना दररोज जेवण देणं हे बंधनकारक आहे. कळलं त्यांना? धन्यवाद. ज्यांना नाही कळलं तोपर्यंत जीवनाची अशी अवस्था आहे
मुळात सांगायला गेलं तर संसार आपल्याला करायचा आहे, परंतु संसार करत असताना परमार्थ देखील करणं गरजेचं आहे. संसारामध्ये जितकं जितकं आपण पुढे जाऊ तितकं तितकं वय वाढतं, वय वाढलं की किंमत कमी होते. आणि परमार्थामध्ये जितकंही पुढे जावं तितकं वय वाढत तशी किंमत वाढत जाते. हा परमार्थाचा अनुभव आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरिता आपण त्याचं ध्यान केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आणि मग जीवनामध्ये खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. याच्याकरिता आपण सर्वजण ताट बसूया, हाताने टाळी वाजवूया आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करूया. गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचे प्रिय भक्त, तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची उंची वाढावी, तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक सदस्यामध्ये परमार्थ यावा. आणि याच्याकरिता मला या गोष्टीचा आनंद होत आहे की प्रत्येक चतुर्थीला असा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि ही तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. जीवनामध्ये काहीही प्राप्त करता येईल, कितीही प्राप्त करता येईल, परंतु परमार्थ घडणं सहज सोपं नाही. परंतु या ठिकाणी या छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान आणि खैरेमाळा या ठिकाणी असणारे सर्व युवा तरुण पिढी आणि यांनी जे आपल्या वरिष्ठांच्या हाताला धरून हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे, फार मोठी संकल्पना या ठिकाणी तुमची आहे. आणि हा संकल्प मी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करतो की अविरतपणे हे कार्य चालू होत राहावं. आणि याच्यासाठी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या तनाचं, मनाचं, धनाचं योगदान देखील गरजेचं आहे. काय योगदान देणं गरजेचं आहे बरं, तर आपल्या संसारातल्या कमाईचा 10वा हिस्सा आपण परमार्थासाठी दिला पाहिजे. जर तो दिला तर निश्चितच मला सांगा प्रत्येकाच्या घरामध्ये तुकोबराई जन्माला येतील, माऊली जन्माला येतील, संत रूपाने आपली बालकं जन्माला येतील. ती क्रिया, ते कार्य घडून जाईल. आणि म्हणून जसं त्या योगदानाची गरज आहे तसं या ठिकाणी सर्वांची उपस्थिती देखील लाभणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे तो फार अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आहे. या उपक्रमासाठी माझ्या देखील अगदी खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. तुम्ही एवढे कान टवकारून ऐकतायत, त्याच्यामुळे मला देखील सांगायला काय आळस वाटत नाही. त्याच्यामुळे आणखी एक तास सांगायला काय हरकत नाही. आणि म्हणून निश्चितच ओव्हरटाईम केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहित आहे गणपती बाप्पांची जी कृपा आहे ना ती निश्चित आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते आहे. आशीर्वाद तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. आणि याच्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करण्याकरता संतांची संगती घडणं हेही आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक उपदेश करतात
की जसं आपण जन्माला आलो तसं आपल्याला एक ना एक दिवस जाणं देखील अटळ आहे, स्वाभाविक आहे. आणि म्हणून जात असताना आपली काहीतरी कीर्ती पाठीमागे शिल्लक म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. रती माईके दुःखाची जाणती, रती माईके दुःखाची जाणती. नाही आदि अंती अवसान नाही सारे गरे गाम सारे नाही आदि अंती अवसान अवसान अवसान. नाही आदि अंती या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो, आभार मानतो. कारण हा उपक्रम तुम्ही सर्वांनी
आणि या परिसरामध्ये असणारे सर्व श्रोते सज्जन मायबाप आबाल वृद्ध सर्वांनी हा केलेला संकल्प आहे, घेतलेला हा निश्चय आहे आणि जणू तुम्ही अगदी एका आईचे लेकर आहेत अशा पद्धतीने हा तुमचा संकल्प आहे. निश्चितच याच्यामधून तुम्हाला सर्वांना सुखाची प्राप्ती बाप्पा जीवनामध्ये प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सुंदर अशा पद्धतीची सिस्टीम माऊली तुम्हाला देखील अगदी तुमचे खूप आभार मानतो. या ठिकाणी सुंदर गायन रत्न सर्व भजनी मंडळ सर्वांचे मनापासून आभार. आमचे माऊली महाराज विनेकरे बाबा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणावरती समर्पित करत असताना वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली विठाल जय जय विठाल बोलिले कोणी वेळी वामुळी मंगळे नाही उच्चारिला देकार मी आपला आरती भेटवा तुका म्हणे ज्ञानेश्वराला बाबाया बैगिंगरा ज्ञानदेव तुकारा उभे राहा झाले समाधान तुमचे देखील वाडी कलमाने ते सावळणे